Hi students, welcome to Sriram coaching classes. Today I am teaching you science fourth lesson. Okay, electric cell, page number 24. Okay, now Mehak, read from here. Electric cells. A source is required to produce a uniform flow of charges in a circuit. Such a general device is an electric cell. Various types of electric cells are available today. These are used in range of machines from wristwatches to submarines. Out of this, you must be aware of solar cells. The main function of various electric cells is to maintain a constant potential difference between its two terminals. The electric cells work on the electric charges to maintain a constant potential difference, about which you will learn later. Let us learn about the electric cells that are currently in use. Very good. Okay. Very nice. इलेक्ट्रिक सेल आपण आतापर्यंत शिकलो होतो, म्हणजे विद्युत घट इन मराठी. ओके. अ सोर्स इज रिक्वायर्ड टू प्रोड्यूस अ युनिफॉर्म फ्लो ऑफ चार्ज इन अ सर्किट. आता बघा, कोणताही एखादा सर्किट आहे, त्याच्यामध्ये जर तुम्हाला इलेक्ट्रिक चार्ज जर तुम्हाला निर्माण करायचा असेल, तर त्याच्यासाठी तुम्हाला युनिफॉर्म फ्लो ऑफ चार्जेस पाहिजे असतो, प्रोड्यूस करावा लागतो. की युनिफॉर्म फ्लो म्हणजे काय, की एक सतत जो फ्लो आहे, स्रोत आहे कशाचा, की इलेक्ट्रिक निर्माण होण्यासाठी, तर तो पाहिजे असतो. आता जर तुमच्या घरामध्ये बघा लाईट आहे आणि आता तुमच्या सपोज घरामध्ये लाईट चालू आहे, तर त्याच्यामध्ये काय की वायर थ्रू तुमच्या आता बल्ब आहे, सपोज तुमचा बल्ब चालू आहे, तर त्या सर्किटमध्ये कंटिन्युअस फ्लो होतो आहे कशाचा, इलेक्ट्रिक चार्जचा. मग तो कुठून मिळतोय तुम्हाला, तुमचं जे सप्लाय आहे मीटरमधून, तिथून तुम्हाला तो मिळतोय. तसंच आपल्याला सपोज आपण एखादं लहान मुलांचे एखादं टॉय वगैरे आहे, त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक करंट पाहिजे असेल, तर त्याच्यासाठी एक सेल असतो बघा. इथे तुम्हाला त्याचं फिगर पण आपल्याला त्याच्याविषयी पूर्ण व्यवस्थित शिकायचं आहे. तर कशा पद्धतीने हा सेल चालतो ते पण आपल्याला पुढे शिकायचं आहे. तर तो जो सेल आहे इलेक्ट्रिक, तर तो कशा पद्धतीने, म्हणजे त्याचं वर्क काय, त्याचं काम काय, की आपल्याला एक युनिफॉर्म फ्लो देण्याचं काम करतो, की जेणेकरून आपलं सर्किट ऑन असेल. सच अ जनरल डिव्हाइस इज an electric cell. Various types of electric cells are available today. तर आता वेगवेगळ्या प्रकारचे इलेक्ट्रिक सेल्स अवेलेबल आहेत. तर ते कोणते, these are used in range of machines from wrist watches to submarines. म्हणजे अनेक प्रकारचे विद्युत सेल म्हणजे इलेक्ट्रिक सेल आपल्याला आज उपलब्ध आहे. अगदी आपलं रिस्ट वॉच आहे, म्हणजे आपल्या हातामध्ये घालतो आपण वॉच, त्याच्यापासून तर सबमरीन्समध्ये सुद्धा वापरल्या जातात त्यापर्यंत सेल्स आपल्याला, सबमरीन्स म्हणजे पाणबुड्या, त्याच्यापर्यंत सेल्स अवेलेबल आहे. आउट ऑफ दिस यू मस्ट बी अवेअर ऑफ सोलर सेल्स. आणि इलेक्ट्रिक सेल्स बरोबर तुम्ही सोलर सेल्स विषयी सुद्धा तुम्हाला माहिती आहे. द मेन फंक्शन ऑफ व्हेरियस इलेक्ट्रिक सेल्स इज टू मेंटेन अ कॉन्स्टंट पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन इट्स टू टर्मिनल्स. आता की सेल्सचं काम काय बघा, इथे सपोज हे बघा हा सेल आहे आणि इथून हे सर्किट आहे. तर ह्या सेलचं काम काय असतं, की ह्या सर्किटमध्ये कॉन्स्टंट पोटेन्शियल डिफरन्स ठेवणे. म्हणजे इथून जर तुम्ही फ्लो व्हायला लागला तुमचा करंट, तर इथपर्यंत येईपर्यंत तो कॉन्स्टंट असला पाहिजे. ओके. तर हे येस, स्पर्श का मैसेज आया है. व्हॉट इज द मैसेज, टेक मी इन लेक्चर. ओके ओके, हां सॉरी, थँक्यू. ओके. हां, तर आपण स्पर्श आपण शिकतो आहोत इलेक्ट्रिक सेल विषयी. इलेक्ट्रिक सेलचं काम आहे की करंट प्रोड्यूस करणं
आणि वेगवेगळ्या टाईप्सचे इलेक्ट्रिक सेल्स अवेलेबल आहे सध्या. अगदी आपल्या हा आपण हातात घालतो त्या घड्याळापासून तर सबमरीनपर्यंत आहे. आणि सेलचं मेन फंक्शन असं आहे की सर्किटमध्ये पोटेन्शियल डिफरन्स जे आहे ते कॉन्स्टंट ठेवण्याचं काम हे इलेक्ट्रिक सेल करत असतो. इथपर्यंतच आता आपण शिकवलं आहे. तर पुढे आपण स्पर्श बरोबरच पुढे जाऊया. The electric cell works on the electric charge to maintain a constant potential difference about which you will learn later. Let us learn about electric cell that are currently in use. चला आता आपण जे इलेक्ट्रिक सेल करंटली यूज वापरले जातात त्याच्याविषयी आता आपण शिकूया. तो ड्राय सेल. चलो स्टार्ट. महक. Yes, teacher. Dry cell. The dry cells are used in our radio sets, wall clocks and torches. These are available in 3-4 sizes. The construction of a dry cell is as shown in figure 4.2. ओके ईश्वरी, मुझे बताना है कि अभी ये जो हमने पढ़ा ये क्या था, क्या है, इसका मीनिंग बताओ. द ड्राय सेल इज यूज इन आर रेडिओ सेट्स. म्हणजे काय की ड्राय सेल्स कुठे कुठे यूज केले जातात, बोलो. Radio sets. बस इतना ही. Radio sets, wall clocks and torches. ओके अजून. these are available in 3-4 size. म्हणजे 3-4 साइजेस मध्ये ते अवेलेबल असतात. आणि त्याचं कन्स्ट्रक्शन जे आहे ते कसं असतं ते आता आपण 4.2 या ड्रॉइंग मध्ये बघणार आहोत. ओके तर चला आता आपण बघूया. तर पहिले काय करूया, टेकली ड्राय. तुमच्याकडे जर ड्राय सेल असेल एखाद्या घरामध्ये तो घ्या, त्याचं रिमूव्ह इट्स आउटर कोटिंग. त्याचं आपण बाहेरचं जे कोटिंग आहे त्याच्यावर बघा लिहिलेलं असतं त्याच्याविषयी. तर ते पत्र्याचं कोटिंग वगैरे असतं ते आपण काढून टाकू. इनसाइड यू विल फाइंड अ व्हाईटिश मेटल लेयर. आणि आतमध्ये जेव्हा तुम्ही ते खोलाल तेव्हा तुम्हाला एक पांढऱ्या रंगाचं व्हाईट कलरचं एक आवरण दिसेल. हे जे आवरण असतं ते असतं झिंक. दिस इज द झिंक मेटल लेयर. मग आता हा जो वरचा लेयर आहे बघा इथे दिसतंय व्हाईट कलरचं, तर हा जो आहे हा झिंक कवर आहे. ओके. दिस इज द निगेटिव्ह टर्मिनल ऑफ द सेल. सेलचं निगेटिव्ह. झिंक म्हणजे काय की निगेटिव्ह टर्मिनल. बॅटरीमध्ये 2 असतात, एक पॉझिटिव्ह असतं एक निगेटिव्ह असतं. तर हा निगेटिव्ह टर्मिनल आहे. ओके. मग हे जे आहे दिस इज द निगेटिव्ह टर्मिनल. नाव केअरफुली ब्रेक ओपन दिस लेअर. अगदी हळूहळू फोडा हां ते. दिस इज अनदर लेअर. देअर इज अनदर लेअर इनसाइड. अगदी हळूहळू आतमधलं ते तुम्ही फोडताय ते हळूहळू फोडा, हळूहळू ब्रेक करा. आतमध्ये तुम्हाला परत एक लेअर मिळेल. अँड इलेक्ट्रोलाइट इज फिल्ड बिटवीन दिस 2 लेअर. द इलेक्ट्रोलाइट कंटेन निगेटिव्हली चार्ज अँड पॉझिटिव्हली चार्ज आयन्स. ओके. तर बघा इथपर्यंत आपण वाचलंय. त्याचा आधी मी तुम्हाला सांगते की आता हेच आतमध्ये तुम्ही हळूच फोडाल. ओके. हलकेच फोडल्यानंतर जे झिंक आहे त्याच्या आतमध्ये आणखीन एक तुम्हाला लेयर दिसेल. आणि तो लेयर आहे इलेक्ट्रोलाइट. म्हणजेच मराठीत त्याला म्हणतात विद्युत अपघटनी. म्हणजे इलेक्ट्रोलाइटने ते भरलेलं आहे. की जे आहे सेल्स आहे त्याच्यामध्ये एक पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज आयन्स असतात. त्याशिवाय आता बरोबर आहे पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज आतमध्ये इलेक्ट्रोलाइटमध्ये. हे बघा हे जे आहे हे इलेक्ट्रोलाइट आहे. याच्यामध्ये पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज आयन्स असतात. ओके. इथून पुढे दीज पासून पुढे वाच. महक. These are the carriers of electricity. The electrolyte is a wet pulp of zinc chloride ZnCl2 and ammonium chloride NH4Cl. Okay. There is a graphite rod at the center of the cell.
This is positive terminal of the cell. A paste of dioxide manganese dioxide, MnO2 is filled outside the rod. Because of the chemical reactions of all these chemicals, electrical charge is produced on the two terminals, graphite rod and zinc layer, and an electric current flows in the circuit. गुड, व्हेरी गुड. ओके, तर बघा इथे तुम्हाला एक झिंकचा इथे एक रॉड दिसतोय. ओके, हा जो रॉड आहे आणि या रॉडच्या आजूबाजूला इथे हा आहे कार्बन इलेक्ट्रोड म्हणतात याला. हा काय आहे? कार्बन. इकडे झिंक कवर. ओके, हा सॉरी झिंकचा रॉड नाही, कार्बनचा आहे. तर हा कार्बन इलेक्ट्रोड म्हणतात याला. आणि इथे मध्यभागी आहे मँगनीज डायऑक्साईड. ओके, त्याच्यानंतर हा याच्यामध्ये डिवायझर आहे. डिवायझर म्हणजे हा अलग करतो यांना. आणि हा जो वरचा आहे तो प्रोटेक्टिव्ह कव्हर आहे. सगळ्यात वरती जे आहे ते प्रोटेक्टिव्ह कव्हर आहे. ओके, आणि हा इलेक्ट्रोलाइटमध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज आयन्स असतात. ओके, तर आता इथून हिने वाचले तिथून मी तुम्हाला आता सांगते. दीज आर मग आता हे जे आयन्स काय करतात? कॅरीज करतात. ओके, इलेक्ट्रिसिटी जे आहे ते कॅरी करतात. कॅरियर्स म्हटलं जातं त्यांना, इलेक्ट्रिसिटी कॅरियर्स आहे ते. तर द इलेक्ट्रोलाइट हा काय आहे? वेट पल्प ऑफ. वेट पल्प म्हणजे काय? असा ओला पल्प आहे. कशाचा? झिंक क्लोराईडचा आणि अमोनियम क्लोराईडचा. तर झिंक क्लोराईडचं सिम्बॉलिकली नेम काय आहे? ZnCl2. म्हणजे इथे आहे ZnCl2 प्लस कसला पल्प आहे? अमोनियम क्लोराईड म्हणजे NH4Cl चा याच्यामध्ये काय असतो? पल्प टाकलेला असतो, ओला केलेला लगदा. पल्प म्हणजे काय? लगदा. तुम्ही कागद ओला करा बरं, त्याचा कसा लगदा तयार होतो तसंच असतो. देअर इज अ ग्रॅफाइट रॉड. आता आतमध्ये एक ग्रॅफाइटचा रॉड असतो. तो काय म्हणून काम करतो? पॉझिटिव्ह टर्मिनल. बाहेरचं जे झिंकचं कवर आहे, व्हाईट कवर, ते काय काम करतं? निगेटिव्ह टर्मिनल. ओके, तर अशा प्रमाणे ग्राफाइट रॉड जो आहे तो पॉझिटिव्ह टर्मिनल म्हणून काम करतो. आणि हे जे आउटर बघा, हे झिंकचं कवर आहे, हे बघा, हे इथे निगेटिव्ह टर्मिनल म्हणून काम केलं जातं. ओके, अ पेस्ट ऑफ मँगनीज डायऑक्साईड म्हणजे MnO2 ची जी पेस्ट आहे इज फिल्ड आउटसाइड. रॉडच्या बाजूला मँगनीज डायऑक्साईड MnO2 ची जी पेस्ट आहे ती टाकली जाते. बिकॉज आणि मग त्याच्यामुळे केमिकल रिॲक्शन होतं. बिकॉज ऑफ द केमिकल रिॲक्शन ऑल दीज केमिकल्स इलेक्ट्रिक चार्ज इज प्रोड्यूस. ह्या सगळ्या केमिकल्सची रिॲक्शन झाल्यामुळे काय होतं की इलेक्ट्रिक चार्ज प्रोड्यूस होतो ऑन द टू टर्मिनल आणि ग्राफाइट रॉड आणि झिंक लेयरला. मग ग्राफाइट रॉड जो आहे तो पॉझिटिव्ह चार्ज असतो तिथे, झिंक लेयरला निगेटिव्ह चार्ज असतो आणि त्यामुळे इलेक्ट्रिक करंट सर्किटमध्ये फ्लो व्हायला सुरुवात होतो. वाच पुढे. ड्यू to the wet pulp used in this cell, the chemical reaction proceeds very slow. Hence, a large electric current cannot be obtained from this. Compared to the electric cells using liquids, the shelf life of dry cell is longer. Dry cells are very convenient to use as this can be held in any direction with respect to ground and can be used in mobile instruments.
इन्स्ट्रुमेंट. ओके. आता बघा तुम्ही सगळीकडे मोस्टली ड्राय सेल्स यूज केले जातात. ड्राय सेल्स हा यूज करायला अतिशय इझी आहे. आपण बघतो आपल्या वेगवेगळ्या लहान मुलांच्या टॉईजमध्ये किंवा घड्याळांमध्ये, या सगळ्यांमध्ये ड्राय सेल हा यूज केला जातो. ड्यू टू वेट पल्प. ओके. यूज इन दिस सेल. आता ह्या ड्राय सेलमध्ये जो वेट पल्प म्हणजे जो ओलसर असा जो लगदा वापरला जातो, त्याच्यामुळे काय होतं की केमिकल रिॲक्शन्स प्रोसीड्स व्हेरी स्लोली. केमिकल रिॲक्शन एकदम हळू 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 होत असते. ओके. सो हेन्स a large electric current cannot be obtained from this. आणि त्याच्यामुळे काय होतं की एकदम जास्त असा इलेक्ट्रिक करंट आपल्याला मिळत नाही. ओके. कम्पेअर टू द इलेक्ट्रिक सेल युजिंग लिक्विड, द शेल्फ लाईफ ऑफ ड्राय सेल इज लॉंगर. मग आता काय सांगितलंय त्यांनी की याच्यामध्ये, म्हणून आपण जर कम्पेअर केलं की आता याच्यामध्ये काय वापर केले गेलेला आहे की द्रव पदार्थ वापरले गेलेले आहेत. आणि जर आपण इतर सेलच्या जर तुलना केली याच्याबरोबर, तर याची जी शेल्फ लाईफ म्हणजे काय, साठवण कालमर्यादा, की जी त्याची शेल्फ लाईफ आहे ही अधिक असते. आणि कोरडे म्हणजे ड्राय सेल्स वापरायला हे काय असतात, सोयीचे पण असतात. कारण हे कन्व्हिनियंट काय आहे की हे आपल्याला पाहिजे तशा सोयीने उभे, आडवे, तिरपे कसेही आपण ठेवून त्या साधनांमध्ये, मोबाईल इन्स्ट्रुमेंटमध्ये वगैरे कुठे पण आपण ते वापरू शकतो. आणि म्हणून मग हे सेल्स अतिशय इझी, वापरायला इझी आहेत. ओके. इट इज व्हेरी व्हेरी इझी. पुढे जो आहे तो आहे लीड ॲसिड सेल. पुढचा आता आपण मोस्टली तर हा सेल्स विषयी आपण अभ्यास केला, म्हणजे आपल्याला माहिती असते याच्याविषयी. तर पुढचा जो आहे तो आहे लीड ॲसिड सेल. तर चला याच्याविषयी आपण बघूया. वाचा. Lead acid cell. Figure 4.3 depicts the design of a lead acid cell. Let us examine its principle. This type of cell can be recharged after getting electrically discharged. The lead acid cell contains a lead electrode and a lead oxide electrode, and both are dipped in dilute sulfuric acid. PbO2 carries a positive charge, while the Pb electrode carries a negative charge. The potential difference between these two is nearly 2V. Because of the chemical reaction between the substances in the cell, electrically charge is produced on both the electrodes, and electric current flows through the example bulb in the circuit. हॅलो. आधी तुम्ही लेक्चरमध्ये मी नंतर करते. का मी बाहेर 1 मिनिट लेक्चरमध्ये. तर बघा आता अतिशय इझी आहे हे. 1 मिनिट मी तुम्हाला सांगते लीड ॲसिड काय आहे ते. ओके. लेक्चर चालू आहे, रेकॉर्डिंग त्याला. ओके. सो लीड ॲसिड सेल. आता लीड ॲसिड आतापर्यंत तुम्ही ऐकलंय की आता हे जे आहे वरती आता आपण शिकलो ड्राय सेल. हे काय करतो आपण की जर सपोज तुम्ही त्यांचं वापरून झालं की तुम्ही वापरून झाल्यानंतर ते काय करतात, फेकून देतात. पण लीड ॲसिड सेल असा आहे की जो तुम्ही वारंवार यूज करतात. बरोबर ना. तो जो आहे आपण कायम रिचार्ज, पुढच्या महिन्याने कायम रिचार्ज करू शकता. बाहेर आहे आदित्य. सो 4.3 जे आहे ते आपल्याला डिपिक्ट करत आहे, म्हणजे डिझाईन आहे ते सगळं आपल्याला दिसतं आहे. कशाविषयी, लीड ॲसिड सेल
विषय दिला का तो? दिला वया हां, त्याला म्हणा वया दुसऱ्या द्यायच्या असेल तर देऊन द्या. तर याच्यामध्ये लेट अस एक्झामाइन इट्स प्रिन्सिपल. आता आपण याचं तत्व जे आहे ते आपण एक्झामाइन करूया, म्हणजे बघूया. ओके, तर त्याचं काय, दिस टाईप ऑफ सेल कॅन बी रिचार्ज आफ्टर गेटिंग इलेक्ट्रिकली डिस्चार्ज. म्हणजे हे जे आहेत ना, हे जर इलेक्ट्रिकली डिस्चार्ज जरी झाले तरी सुद्धा आपण हे परत परत बघू, म्हणजे चार्ज करू शकतो. लीड, एक मिनिट, द लीड ॲसिड कंटेन अ लीड इलेक्ट्रोड. आता इथे बघताय तुम्ही लीड इलेक्ट्रोड आहे बघा, इथे हा लीडचा इलेक्ट्रोड आहे, तो निगेटिव्ह टर्मिनल म्हणून यूज केलेला आहे. आणि इथे लीड डायऑक्साईड आहे, तो पॉझिटिव्ह टर्मिनल म्हणून यूज केलेला आहे. द लीड ॲसिड सेल कंटेन अ लीड इलेक्ट्रोड अँड अ लीड ऑक्साईड इलेक्ट्रोड अँड बोथ आर डिप्ड इन डायल्यूट. मग आता हे डिल्यूट सल्फ्युरिक ॲसिड, याच्यामध्ये डिल्यूट सल्फ्युरिक ॲसिड हे जे आहे H2SO4 म्हणजे काय, सल्फ्युरिक ॲसिड. ह्या सल्फ्युरिक ॲसिडमध्ये हे काय केलेले असतात, ठेवलेले असतात. ओके, डिप्ड केलेले असतात. आणि याच्यामध्ये हा निगेटिव्ह टर्मिनल म्हणून काम करतो आणि हा पॉझिटिव्ह टर्मिनल म्हणून काम करत असतो. मग आता कोणते, मी इतकेच सांगितलंच, कोणता पॉझिटिव्ह चार्ज, कोणाचा निगेटिव्ह चार्ज. द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन दीज टू इज नियरली 2 व्होल्ट. ह्या दोघांमध्ये जे पोटेन्शियल डिफरंट आहे तो नियरली किती आहे, 2 व्होल्ट. 2 व्ही म्हणजे काय, व्होल्ट. किती व्होल्ट आहे पोटेन्शियल डिफरन्स, 2 व्होल्ट. Because of the chemical reaction between the substance in the cell, electric charge is produced on both the electrode and electric current flows through the load in the circuit. मग आता सर्किटमध्ये तुम्हाला सांगितलं बिकॉज ऑफ केमिकल रिॲक्शन, याच्यामध्ये जेव्हा केमिकल रिॲक्शन होते या सबस्टन्समध्ये तेव्हा काय होतं, इलेक्ट्रिक करंट, जे इलेक्ट्रिक चार्जेस प्रोड्यूस, ह्या दोघांमध्ये ह्या दोन्ही जे आहे, ह्या दोन्ही रॉड्स याच्यामध्ये इलेक्ट्रिक करंट चार्ज होतो, प्रोड्यूस होतो आणि तो फ्लो करायला लागतो आणि मग आपण ते सर्किटला प्रोव्हाइड करू शकतो. ओके, पुढचं वाचा. दिस काइंड ऑफ इलेक्ट्रिक सेल. These kind of electric cells have a capacity to deliver large current. Hence, lead acid cells are used in cars, trucks, motorcycles, and uninterrupted power supplies. UPS. ओके, काय कळलं मग हे सांग बरं. इट इज व्हेरी इझी. टीचर याच्यात असं सांगितलंय की जे हे लीड ऍसिड सेल आहे, ओके, ते मोटरसायकल, कार्स, ट्रक्स मध्ये यूज केलेले जातात. का, कारण त्याची जे लार्ज करंट डिलिव्हर करण्याची कॅपॅसिटी आहे आणि म्हणून ते मोटरसायकलमध्ये, ट्रक्समध्ये, कार्समध्ये हे काय केलं जातात, यूज केले जातात. ओके, आणि याच्यामध्ये अनइंटरप्टेड पॉवर सप्लाय होतो. म्हणजेच काय की अनइंटरप्टेड म्हणजे काय की याच्यामध्ये विद्युत जी आहे, विद्युत शक्ती म्हणजे अखंड पुरवठा यंत्रे UPS मध्ये पण हे वापरले जातात. यांना करंट म्हणजे कंटिन्युअस आपल्याला काय मिळत राहतो, करंट मिळत असतो. हे ड्राय सेल तरी मग संपले वगैरे चालतात, पण हे जे आहेत हे याच्यामध्ये हे रिचार्ज होऊ शकतात परत परत. ओके, आता NiCd सेल, पुढचा जो आहे तो NiCd सेल वाच. Ni म्हणजे आता Ni म्हणजे निकेल आणि CD म्हणजे कॅडमियम, म्हणजे निकेल कॅडमियम सेल वाचा. These days, a variety of gadgets are available, which are required to be carried to different places. Such gadgets use NiCd cells. The cells deliver 1.2 volts potential difference and are rechargeable.
आता बघा हे जे आहे ना निकेल कॅडमियम, हे जे आहे हे आता सध्या काय झालंय की वेगवेगळ्या प्रकारचे गॅजेट्स अवेलेबल आहे, म्हणजे साधने अवेलेबल आहेत आणि ती कॅरी करावं लागतात एका ठिकाणाहून दुसरीकडे. त्याच्यासाठी मग त्या गॅजेटसाठी हे निकेल कॅडमियम सेल्स यूज केले जातात आणि ते किती डिलिव्हर करतात, वोल्ट 1.2 वोल्ट पोटेन्शियल डिफरन्स डिलिव्हर करतात आणि हे रिचार्जेबल पण आहे, हे रिचार्ज पण करता येतात. ओके, पुढचं आहे इलेक्ट्रिक्स. आतापर्यंत आपण शिकलो ते काय शिकलो आपण, इलेक्ट्रिक सर्किट विषयी आपण शिकलो. आता आपण आपण वेगवेगळ्या सेल्स विषयी शिकलो आणि ह्या सेल्सचाच यूज करून आता आपल्याला पुढे इलेक्ट्रिक सर्किट विषयी शिकायचं आहे. तर इलेक्ट्रिक सर्किट, रीड नाव. Electric circuit. When a cell holder and electric bulb and a plug key are connected by connecting wires as shown in figure 4.4b, and a dry cell is fitted in the holder, figure 4.4a, then the bulb lights up by closing the plug key. This means that a current flows through the circuit and bulb lights up. On the removal of the cell, the electric current flowing through the circuit stops as indicated by the bulb, which ceases to glow. This type of connection of electrical components is called an electrical circuit. A circuit is shown in figure 4.4b. The cell is shown by the symbol. ओके, बघा आता म्हणजे याच्यात एवढंच सांगितलेलं आहे की हे जे तुम्हाला फिगर दिसते सिंपल इलेक्ट्रिक सर्किटची फिगर आहे, ही तुम्हाला ड्रॉ करायची आहे तुमच्या नोटबुकमध्ये आणि ड्राय सेलची पण फिगर तुम्हाला ड्रॉ करून मला आजच्या आज सेंड करायची आहे. त्याच्यानंतर इलेक्ट्रिक सर्किटविषयी जर सांगायचं झालं तर ह्या ज्या इथे जे दिसतंय तुम्हाला बल्ब दिसतो आहे, इथे एक की असते, प्लग की. इथे आपण जर आता ही ओपन आहे आणि जेव्हा आपण क्लोज करतो तेव्हा याला इथे टच होते, तेव्हा मग इलेक्ट्रिक सर्किट ऑन होतं. आत्ता जर तुम्ही बघाल तर याच्यामध्ये ऑन दिसत नाही आहे इलेक्ट्रिक सर्किट. इथे बसवलेला आहे एक सेल, ही सेलचा सिम्बॉल इथे आहे. आता ही जी मोठी साईड आहे ही आहे पॉझिटिव्ह साईड आणि ही जी छोटी साईड आहे ही आहे निगेटिव्ह साईड. ही जी दिसती आहे ती निगेटिव्ह साईड. ओके, सेल तुम्ही आडवा उभा तिरपा कसाही बसवू शकता. आता इथे एक सेल, ह्या सेलला निगेटिव्ह साईडला एक बल्ब टाकला, इकडनं एक आपण की टाकलेली आहे आणि इकडनं बघा या दोन्ही पण साईड निगेटिव्ह पॉझिटिव्ह असं आहे. बघा इथे ह्या सेलला एक बल्ब अटॅच केलेला आहे, पण मध्ये आपण एक प्लग की पण टाकली आहे, म्हणजे जेव्हा आपल्याला पाहिजे तेव्हाच आपण तो बल्ब ऑन करू शकतो आणि जेव्हा पाहिजे तेव्हा आपण त्याला काय करू शकतो, सर्किटमधलं जे पोटेन्शियल डिफरन्स आहे ते स्टॉप करू शकतो. म्हणजे जेव्हा तुम्ही आता हा प्लग की याला टच कराल तेव्हा तो इथला बल्ब जो आहे तो ऑन होतो. म्हणजे बल्ब ऑन झाला म्हणजेच त्याचा अर्थ असा आहे की हा सेलमधून इलेक्ट्रिक करंट फ्लो व्हायला लागलेला आहे. म्हणजे याच्यामध्ये काय झालंय की पोटेन्शियल डिफरन्स जे आहे ते दिसतंय. मग आता बघा, करंट फ्लो थ्रू द सर्किट अँड बल्ब लाईट अप, म्हणजे त्यावेळेला बल्ब काय होतो, ऑन होतो. जेव्हा तुम्ही इकडे हा याला अटॅच कराल तेव्हा इकडे हा बल्ब ऑन होतो. म्हणजेच याच्यामधून तुम्हाला कळेल की हा सेल आणि हा बल्ब याच्यामध्ये हा जेव्हा की आपण ऑन म्हणजे याला टच करू तेव्हा याच्यामधून काय करंट फ्लो व्हायला सुरुवात झालेली आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला फक्त ह्या सर्किटची फिगर ड्रॉ करायची आहे तुमच्या नोटबुकमध्ये. अँड इलेक्ट्रिक सर्किट इज ऑल्सो यूज इन होम सप्लाय. तुमच्या होम सप्लाय घरामध्ये सुद्धा तुमच्या याच्यामध्ये होम सप्लायमध्ये पण इलेक्ट्रिक सर्किट जे आहे ते यूज केलं जातं. म्हणजेच आपल्या घरातही विद्युत परिपथाचीच जोडणी केलेली असते,
मात्र however the electric supply is made from outside instead the electric cell. You will learn about it later. म्हणजे आता आपल्या घरामध्ये पण अशाच प्रकारची जोडणी केलेली आहे. फक्त आपण सेलच्या ऐवजी आपल्याला बाहेरून ज्या तारा आहे त्या तारांमार्फत विद्युत पुरवठा आपल्या घरामध्ये केला जातो आणि याविषयीची जास्त माहिती आपण पुढे शिकणार आहोत. ओके, तर फक्त सेम असंच सर्किट आपल्या घरामध्ये आहे. फक्त इथे आपण सेल न वापरता आपल्याला बाहेरून विद्युत पुरवठा येतो आणि त्या जेव्हा आपण प्लग ऑन करतो तेव्हा आपल्या घरामधली सगळी विद्युत उपकरणे ऑन होऊ शकतात. तर पुढच्या लेक्चरमध्ये आपण शिकणार आहोत कनेक्टिंग सेल्स. ओके, सो थँक्यू व्हेरी मच.